हर जगह पड़ा है, हाँ। हर जगह पड़ा है, इतना ज्ञान पड़ा है। यूट्यूब पे जाओ दिन भर में, उधर कर सकते हैं, दिन भर सुन सकते हैं। ऐसा कुछ नहीं कि ज्ञान नहीं है। वो किताबें होंगी हमारे घर में, सबके घर में होंगी किताबें, पढ़ सकते हैं। लेकिन हम अकेला कितना करेंगे? तो सबको सब पता रहता है, लेकिन जो सबके साथ करते कि चलो मुझे करना है, ग्रुप एक्टिविटी होती है और हमारा इन्वॉल्यूशन होता है। चलो हम स्माइल देते हैं तो हमारा इन्वॉल्यूशन हो गया, कुछ हमने शेअरिंग कर ली तो हमारा इन्वॉल्यूशन हो गया। असं जेव्हा पण आपण काही करत असतो ग्रुप ऍक्टिव्हिटीमध्ये, तर त्याचा इफेक्ट जो असतो तो डबल 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 होत असतो। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण त्याचा पार्ट बनणं, कुठल्याही गोष्टीमध्ये पार्ट बनणं। बघा, एखादा प्रोग्राम केला असेल आपण, भंडारा किंवा काहीतरी असं प्रसाद, तिथं आपण जर काही ऍक्टिव्हिटी केली, भाज्या कापून दिल्या किंवा कोणाला वाढलं किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी केली, त्याची मजा एक वेगळीच वाटते आपल्याला, त्याचं पीसफुल वेगळंच वाटतं। किंवा मंदिरात मध्ये गेलो आपण, तिथं काहीतरी सेवा केली, तर सेवा करणं हा भाग वेगळा आहे। मेवा खाणारे जास्त असतात, सेवा करणारे कमी असतात। मग तेव्हा आपण सेवा केली तर आपल्याला त्याचं समाधान वाटतं, प्रत्येकाला वाटतं ना, हे समाधान वाटतं की वाव काहीतरी मी केलंय। मग सेम आहे की आपल्या क्लासमध्ये आपण व्हिडिओ ऑन करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे। आपण आपलं 1 तास एका ठिकाणी बसणं टिकणं ती पण खूप मोठी गोष्ट आहे। सगळ्या काही काही मोठ्याच गोष्टी आहेत, याचं रिटर्न ऑड प्रत्येकाला मिळत असतं, फक्त वेळेनुसार मिळत असतं। आणि आपण जे देतो, फक्त आपण पेरत चाललोय, ते उगवून आपल्या हातात वेळोवेळी येत जाणार। येस, तर पूजा मॅडम पुढचं शेअरिंग करा, आपले शेवटचे जे राहिलेले 2-3 पेज। तर आज आपण पुढचं बघणार आहोत, आपले जे मॅजिक कधीही संपत नाही, जादू कधी संपत नसतं। संपतं का? म्हणजे असं काही नाही की जादू तुम्ही एकदा वापरलं, थोडं वापरलं, त्याचं लिमिटेशन आहे आणि त्याला काहीतरी आता तुम्हाला एवढं दिलंय ते होतं ना अलादीनचा चिराग, 3च विष किंवा 3च विष आहे, याच्यानंतर विष नाहीये, किंवा एका दिवसाला एकच विष मागायचे असं नाही। तर हे मॅजिक जे आहे ते निरंतर आहे, म्हणजे तुमच्या लाईफ टाईम साठी हे मॅजिक आहे, एका दिवसासाठी नाही। तर हे मॅजिक तुम्हाला कितीतरी दिवस तुम्ही त्याची जशी प्रॅक्टिस करणार आहे, तसं तसं ते तुमच्या लाईफ मध्ये येत जाणार आहे। तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये ते मिरॅकल करणार आहे। हळूहळू तुमच्या एरियामध्ये जे तुमच्या सर्कलमध्ये लोक येतील त्यांना हे मॅजिक मिळत जाणार आहे। असं सुंदर मॅजिक जे आहे ते आपण ते अनुभवणार आहोत। प्रॅक्टिस सगळ्यांनी करत राहायची। आता उद्यापासून कळेल की कोण कोण काय काय प्रॅक्टिस करते आणि किती डीप मध्ये प्रॅक्टिस करताय। मी तुमच्याकडनं करून घेते 3-4 दिवस, जेणेकरून तुम्हाला सवय लागेल आणि मी पुढे तुम्हाला ती प्रॅक्टिस कशी करता येईल ते शिकायला मिळेल। मग त्याच्यामध्ये मनी प्रॅक्टिस झाली, हेल्थ प्रॅक्टिस झाली, स्वतःला अफर्मेशन प्रॅक्टिस झाली, स्वतःला आपल्याला एकच आपला इथं फंडा असला पाहिजे की आपल्याला चांगल्या फिलिंग मध्ये ठेवता आलं पाहिजे, चांगल्या गुड फिलिंग मध्ये ठेवता आलं पाहिजे। जोपर्यंत आपण आपल्याला म्हणजे खुश आणि एक चांगल्या फिलिंग मध्ये ठेवत नाही, सगळा फिलिंगचा गेम आहे। येस पूजा मॅडम, होतंय ओपन? शेअर नाही होतंय. शेअरचं ऑप्शन तिथं बघा, ग्रीनच्या याच्यात नाही नाही, जायचं। ते केलं मी. पोस्ट इजंट अलाउइंग शेअरिंग फॉर द मीटिंग असेल. एक मिनिट, मी तुम्हाला आधी पोस्ट केलं ना, परत तुम्ही लेफ्ट झालते। हा, तुमच्या इकडनं. हा हा, चालेल चालेल, आता मी परत केले। त्या अगोदर तुम्हाला केलं आणि तुमचं डिव्हाइस लेफ्ट झालं वाटतं, पोस्ट नाही झाल्या। आता आपण पुढचं बघणार आहोत, काय जे आपलं आहे मॅजिक, काय सांगतंय, कसं मॅजिक आहे। हम्म. येस, थोडस खाली एक असं सर्कल दिसतंय भवंडर पूर्ण, आणि असं मॅजिक दिसतंय ना, मॅजिकचा काहीतरी गोळा स्टार वगैरे, आणि पूर्ण आकाशात लाईक लख्ख उजेड पडलाय, म्हणजे काहीतरी एखादं नाही का ते स्पेसशिप सारखं दिसतंय, किंवा अरे काहीतरी पूर्ण जादूने भरलेलं ते फिरतंय ब्रह्मांडामध्ये, आणि तेच आपल्याला त्याची पॉवर घ्यायची, त्याची मॅजिक घ्यायची आपल्याला। थोडस खाली घ्या। येस। जादू कभी खत्म नहीं होता। मैं जीवन में हर दिन कृतज्ञता का अभ्यास करती हूँ, और अब यह बिल्कुल अविश्वसनीय लगता है कि पहले हर दिन कृतज्ञता का अभ्यास किए बिना इतने दिन, महीने और साल साल में कैसे रही। कृतज्ञता मेरे व्यक्तित्व का हिस्सा बन चुकी है। यह मेरी कोशिकाओं में है और अवचेतन मन के ताने बाने में रची बसी है।
येस, म्हणजे आता रोंडा जी आहे ती कृतीचा अभ्यास रोजच करू लागली. म्हणजे एकदा सवय झाली, आपल्या कसं असतं सवय आणि नंतर त्याची हॅबिट. आपण आता सुरुवातीला नाटकीय पद्धतीने करत होतो की याला हे करायचं, म्हणजे तो तुमचा एक पार्टच झाला पाहिजे लाईफचा. आपल्याला असं वाटतं की काहीतरी एक सुरुवातीला महिनाभर करू आपण, नंतर 6 महिने, वर्षभर असं करत करत एक पर्सनॅलिटीच आपली कृतज्ञ व्यक्तीसारखी असली पाहिजे. काही लोक असतात ना, त्यांची पर्सनॅलिटीच कृतज्ञ, मग ते हळूहळू तुमच्या एका एका पेशी कोशिका म्हणजे ते पेशी पेशीमध्ये जाणार आणि आपल्या अवचेतन मन जे आपलं सबकॉन्शियस माइंड त्याच्यामध्ये एक प्रकारचा प्रोग्रामच होणार मन आणि हे. मग जेव्हा तुमच्या हातात काही येईल असं की ते तुम्हाला थँक्यूच म्हणाल, कोणाच्या घरी जा, चहा येऊ द्या, काही येऊ द्या, तर ते आपोआप तुमचं मन असं तुमच्या कोशिका आहे त्या अशा भरभरून त्याला ग्रॅटिट्यूड देणं चालू करते. येस, लेकिन लेकिन यदि हम जीवन में उलझ जाए और कुछ समय तक कृतज्ञता का अभ्यास करना भूल जाए, तो जादू ओझल हो जाएगा। मैं अपने जीवन में जादू का इस्तेमाल मार्गदर्शक के रूप में करती हूँ, ताकि मुझे पता चल जाए कि क्या मैं कृतज्ञता का पर्याप्त अभ्यास कर रही हूँ या मुझे इसका अभ्यास बढ़ाने की जरूरत है। मैं अपने जीवन को गौर से देखती हूँ और अगर मुझे लगता है कि मैं ज़्यादा खुशी महसूस नहीं कर रही हूँ, तो मैं कृतज्ञता के अपने अभ्यास को बढ़ा देती हूँ। यदि मेरे जीवन के किसी खास क्षेत्र में छुटपुट समस्याएं प्रकट होने लगती है, तो मैं तुरंत उस क्षेत्र में कृतज्ञता के जादुई अभ्यास को बढ़ा देती हूँ। आता बघा आपण हे आपल्याला मॅजिक बुक कळालंय, बरोबर आहे. मॅजिक बुक याच्या आधी आपल्याला कदाचित आपण ऐकलं नसल, माहित नसल की एवढं सगळ्या सगळ्या गोष्टी आहे. पण काय होतं माहिती का, माझ्या बाबतीतही झालेलं आहे, तुमच्या बाबतीत पण हे पुढे फ्युचरमध्ये होऊ शकतं. सगळं काही चांगलं व्हायला लागतं, थोडंफार चांगलं झालं तर आपल्या आपल्या लाईफमध्ये आपण रुटीनमध्ये बिझी जेव्हा होतो ना, तेव्हा हे मॅजिक आपण विसरून जातो. खरं तर हे सगळं आहे, करतो 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 ती प्रॅक्टिस. एखादा आपण केला असेल बघा लहानपणी मेहंदीचा क्लास किंवा तुम्ही काही शिकले असेल एखादी, फॉर एक्झाम्पल काही तुमचं घेऊ शकता, गाण्याचा क्लास, पण ते आता त्याची प्रॅक्टिस मध्ये नाही तुम्ही, आणि मग तुम्हाला एकदम आपण टायपिंग केलेली आहे, बरोबर आहे. टायपिंगचा क्लास प्रत्येकाने केला असेल, पण आता त्याचं टायपिंग असं पटकन घेतलं टाइप करायला, त्याच याच्यामध्ये तुमची 30, 40, 50 ची स्पीड झाली असेल, पण आता जर ते करायला घेतलं तर आपल्याला ती प्रॅक्टिस बंद झाली, त्याच्यामुळे खूप वेळ लागेल त्याचा सराव करायला. सेम मॅजिक आहे. म्हणून रोंडानी काय केलंय की तिने मार्गदर्शक झाली. म्हणून मी तुम्हाला काय सांगते की इतरांना मॅजिक शिकवा किंवा मॅजिक पर्यंत इथपर्यंत आणा की आपल्याला कोणाच तरी मार्गदर्शक व्हायचं. नाहीतर आपण काय करतो, आपण इतरांना सांगायला जातो ना मॅजिक, जेव्हा असं नाही तसं करतं, आपल्याला त्या सांगताना आपल्याला कळतं की आपण करतोय का. आता तुम्ही जर कोणाला मनी विषयी सांगितलं किंवा मी अशी प्रॅक्टिस करते, तू कॉलवर ये किंवा असं असं अटेंड कर, मग आपण 100% देतोय का, आपण आपले 30 दिवस करतोय का, आपलं पूर्ण झालंय का हे. मग आपण ते सांगताना आपल्या लक्षात येतं की माझं कुठं आहे, आणि याला जर सांगतोय तर त्याच्या अनुभवानं आपल्याला कळतं की मला काय करायचं. म्हणून मी का डिसिजन घेतलंय मॅजिक बुक करायचं, की आता बघा हे 30 दिवस जे मागचे गेले, याच्यामध्ये मी 30 दिवस बसले असते की ते एका ठिकाणी, किंवा प्रत्येक लेसन मी एकटीने वाचला असता का, किंवा त्याच फोर्सने मी हे सगळं केलं असतं का, नाही. कदाचित थोडंफार केलं असतं, परत मी आलम टल्लम केलं असतं, परत ते विसरून गेलं असतं. मग ते माझ्या, जर मी तसं करायला लागले तर परत माझं मॅजिक कमी कमी होत गेलं असतं. मग आपल्याला जर याचा अभ्यास वाढवायचा आहे तर आपल्याला कोणतरी सोबत पाहिजे असतं, ग्रुप पाहिजे असतो. आपण ते इतरांपर्यंत पोहोचू शकतो, जेणेकरून आपल्याला आपला अभ्यास वाढवायचा. मग आपण हे असं इतरांना जे सांगतोय तर ते इतरांचा पण त्याच्यात फायदा आहे, आणि त्याचा डबल फायदा तो स्वतःला होत असतो आपल्याला. त्याच्यामुळं आपला अभ्यास बघा वाढतो. म्हणजे मी हे करते तर रिपिटेशन आहे माझं. आता तुम्ही नेक्स्ट टाइम परत करणार, तुमचं रिपिटेशन आहे, तुमच्यासोबत 4 स्टुडंट अजून वाढतील त्यांचं रिपिटेशन. येस, पुढे मैं अब झूठे दिखावों से धोखा नहीं खाती हूँ। इसके बजाय मैं हर परिस्थिति में कृतज्ञ होने के लिए अच्छाई की तलाश यह जानते हुए करती हूँ कि वह वहाँ है, और फिर धुएं के झोंके की तरह हर अनचाही चीज जादू से गायब हो जाती है। मैंने छोटी चीजों के लिए धन्यवाद देकर शुरू किया, और मैं जितनी कृतज्ञ बनी, मेरी समृद्धि उतनी ही बढ़ती गई। ऐसा इसलिए क्योंकि आप जिस पर ध्यान केंद्रित करते हैं, उसका विस्तार होता है। और जब आप जीवन में अच्छाई पर ध्यान केंद्रित करते हैं, तो उसका अधिक सृजन करते हैं। अवसर, संबंध, यहाँ तक कि धन भी मेरी ओर प्रवाहित हुआ, जब मैंने अपने जीवन की हर तरह की स्थिति में कृतज्ञ होना सीख लिया। ओपरा विन्फ्री। आता आपल्याला काय आहे, आपण नाटकी दिखावा करण्यामध्ये किंवा नाही ना, कोणी एक सांगितलं तर माझ्याकडे एवढं आहे किंवा हे करत बसण्यापेक्षा आपण जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये
चांगलं काय आहे रोज शोधायचं आपल्याला. इतरांचं हे न दाखवता, त्याला आपल्याला नाही का ऍटिट्यूड न दाखवता आपल्याला ग्रॅटिट्यूड शोधायचं आहे. आपला ऍटिट्यूड आपण जिथं दाखवतो तिथं आपणच मात खातो नंतर, आपल्याला हे कळत नाही. मग आपल्याला तिथं संधी शोधायची रोज, की आपल्याला कुठे इथं संधी मिळतीये. मग एखाद्या प्रोग्रामला गेलो, कुठं काय गेलं, तर आपल्याला तिथं संधी शोधायची, की मला इथं थँक्यू म्हणायची संधी कुठे मिळते. आणि मग त्या हेच करत करत काय होतं, आपलं मनचाहच आपल्याकडे येणार आहे, आपल्याला अनचाह आपोआप गायब होणार आहे. म्हणजे जी परिस्थिती आली जरी एखादी, तर ती कशी गायब होईल जादू सारखी ती कळणार पण नाही. आणि आपोआप जी गोष्टीची तुम्ही इच्छा पण केली नाही ते सरप्राईजेस तुम्हाला भेटायचं. मग ओप्रा काय म्हणते आता, की ओप्राचं तुम्हाला मागेही सांगितलं होतं, की ही जी पर्सनॅलिटी आहे, जी एवढी मोठी मीडिया पर्सनॅलिटी आहे, तर तिने काय सांगितलं होतं, की तिने प्रत्येक गोष्टीबद्दल स्वतःसाठी कृतज्ञता व्यक्त केली होती. म्हणजे स्वतःला तिने ग्रेटफुल, म्हणजे तिला, तिच्याकडे काही नव्हतं तेव्हा नाही का, तिच्याकडे समृद्धी नव्हती, धन नव्हतं, छोटं म्हणजे खूप तिने हालात सामना केला, खूप तिने परेशानी, म्हणजे तिच्याकडं रिलेशनशिप चांगले होते, काही नव्हते, पण तिने काय केलं, ज्या ज्या परिस्थितीला तिने कृतज्ञता करायला गेली, तिची समृद्धी वाढत गेली. आज ती खूप मोठ्या लेवलवर आणि ज्या काही स्तरावर आहे, तर तिने स्वतः सगळ्या गोष्टीला ग्रॅटिट्यूड करत करत तिने प्रॅक्टिस केली. आणि आज तिचं, तिने सांगितलं, की मी शिकले त्या स्थितीमधून. मग जी पण स्थिती आहे, जी पण आपली एखादी स्थिती आहे, ती आपल्याला खरं ग्रॅटिट्यूड शिकवत असते. त्यामुळे आपण ग्रॅटिट्यूड आपलं कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडायचं नसतं. जरी आपलं खूप छान जरी झालं तरी आपल्याला ग्रेटफुलच राहायचं असतं. येस, कृतज्ञता. कृतज्ञता के अभ्यास द्वारा आप सृष्टि के अचूक नियम का इस्तेमाल कर रहे हैं। यह सृष्टि का आपको दिया उपहार है और यह इसलिए मौजूद है ताकि आप इसका इस्तेमाल करें और अपने जीवन को प्रगति के पथ पर ले जाएं। येस, मग आपल्याला कृतज्ञतेचा अभ्यास जो आहे तो आपल्याला, आपण जे शिकलोय चॅप्टर मध्ये आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कंटिन्युएशन मध्ये करायचं आहे. की आपल्याला आपल्याला मिळालेलं आहे मॅजिक, आपल्याला ते कळालंय, मग आपण विसरू नये म्हणून आपली एक प्रॅक्टिसचा आपला अंग आहे, म्हणजे आपल्याला एक पार्ट आहे ना, की तो रोजचा गरजेचा असा आपल्याला तो नेहमी आपल्या स्मरणात ठेवायचा आहे. सृष्टी और आप. सृष्टि और आप एक स्तर है जो आपके जीवन में असीमित समृद्धि का कारक बनता है। जिस तरीके से कृतज्ञता के इस स्तर तक पहुंचा जाता है, वह है सृष्टि, या अगर आप चाहे तो ईश्वर के साथ आपका संबंध। आप में यह सोचने की प्रवृत्ति हो सकती है कि सृष्टि आपसे अलग है, और जब आप इसके बारे में सोचते हैं, तो अपने ऊपर यानी आसमान की और देखते हैं। हालांकि सृष्टि निश्चित रूप से आपके ऊपर है, लेकिन यह आपके नीचे भी है और आपके पीछे भी है तथा आपके पास भी है, और यह हर चीज व हर व्यक्ति के भीतर है। इसका अर्थ है कि सृष्टि आपके भीतर है। जैसा नीचे वैसा ऊपर, और जैसा ऊपर वैसा नीचे। केवल इस ज्ञान के साथ आप चमत्कार कर सकते हैं। आता आपल्याला हे कळालं आहे, की हे ब्रह्मांड किती मोठे आहे. ब्रह्मांड म्हणजे सृष्टी. आपण शिकलो की पंचतत्व, पंचतत्वापासून आपण बनलेले, म्हणजे म्हटलेलं तर पिंडी तेच ब्रह्मांडी. म्हणजे ह्या पिंडामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडामध्ये सामावलेले. मग वायू, पृथ्वी, जल, आकाश, अग्नी याच्याने सृष्टी बनलेली आहे पाच तत्वांनी. आणि आतमध्ये माझ्या जी आहे तीच बाहेर आहे, बरोबर आहे ना. मग ही सृष्टी आणि आपण काही वेगळं नाही, आपण त्याचाच एक पार्ट आहे. जेव्हा आपल्याला हे कळायला लागतं, की चला आपणच सृष्टी आहोत, आपणच आपले कर्म करतो, आपणच देव आहोत. आपल्याला माहिती आपण मंदिरात जातो किंवा कुठे शांत ठिकाणी जातो जिथं आपल्याला आवडतं, तिथं ती मूर्तीमध्ये ती गोष्ट आहे म्हणून नाही, ती आपल्यामध्ये आहे. पण तिथलच्या एनर्जीने ती जागृत होणार आहे. मग आपण बघतोय की आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी या गोष्टी मिळत आहे बघायला, ब्रह्मांडाने ज्या रचवलेल्या आहे. मग ते त्यांनी सांगितलं इथं, की जे खाली आहे तसंच वर आहे, जे वर आहे तेच खाली आहे. एवढ्या सगळ्या जे ज्ञानामुळे आपण चमत्कार घडवू शकतो, की प्रत्येक याच्यामध्ये मॅजिक भरलेलं आहे. सूर्य सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो, ही प्रक्रिया आहे. पाऊस वेळेवर पडतो, सृष्टीचं प्रजनन होतं, वेगवेगळे फुलं येतात, वेगवेगळे ह्या सृष्टीमध्ये एक सगळं अगदी भरलेलं आहे ना. आपण त्याचा एक भाग आहे, म्हणजे आपण आपल्यासाठी सृष्टी सगळीकडनं काम करते, आपण पण तिथे एक भाग आहे. आणि आपलाच भाग सृष्टी आहे. म्हणजे जे काही आपण आहोत तीच सृष्टी आहे, सृष्टी जी आहे तीच आपण आहे. आपण असं जर समजलं, की नक्कीच आपल्याला खूप आपल्या परमात्माशी, म्हणजे ज्याला मानतो ना त्याच्याशी आपण कनेक्शन आपलं वाढवू शकतो. की युनिव्हर्सल जे आहे तोच एक देव आहे. म्हणजे देवाला मानतोय आपण तेच एक युनिव्हर्सल आहे. ही कुठेतरी परमशक्ती जी मला चालवत आहे आणि मला ही जिवंत ठेवत आहे. येस. जब आप समझ लेते हैं कि सृष्टि आपके भीतर है और
इसकी प्रकृति के अनुरूप यह आपके लिए है। यह चाहती है कि आपको अधिक जीवन, अधिक स्वास्थ्य, अधिक प्रेम, अधिक सौंदर्य और आपकी हर मनचाही चीज अधिक मिले। तो आप जीवन में मिलने वाली हर चीज के लिए सृष्टि के प्रति सच्ची कृतज्ञता महसूस कर सकते हैं। और तब आप अपने तथा सृष्टि के बीच एक व्यक्तिगत संबंध स्थापित कर लेंगे। मग आपल्याला काय करायचं, आपल्यामध्ये विश्व सामावलेलं आहे. आपल्याला हे कळालंय की आपलं हे ब्रह्मांड जे आहे ते आपण ब्रह्मांडाचा एक पार्टिकल आहे, किंवा आपल्यामध्ये आपला पार्ट आहे. आपल्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे आतमध्ये. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, जे काही आपली आत्मा आहे, त्याच्यामध्ये एक पूर्ण ब्रह्मांड आहे. आपण त्याच्यामध्ये, मग या ब्रह्मांडाची काय इच्छा आहे किंवा आपल्याला काय देण्यासाठी हे तयार आहे बसलेलं, मग हे आपल्याला जे पाहिजे ते सगळं द्यायला तयार आहे. ती जी आपल्याला आपली जी इच्छा आहे, मग आपल्याला हा खुश ठेवणं आहे, आपलं स्वास्थ्य आहे, आपल्याला प्रेम पाहिजे, आपल्याला सौंदर्य पाहिजे, जी काही आपली इच्छा आहे, आपल्याला मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरायचंय, देश विदेश फिरायचंय, हे सगळं ते द्यायला बसलेली. फक्त आपल्याला त्याच्यासाठी एक सच्ची कृतज्ञता, म्हणजे आपल्याला तिचा आणि आपला तालमेल. सिक्रेट मूव्ही मध्ये काय सांगितलं, आपल्याला सृष्टीसोबत तालमेल बिळवायचा. म्हणजे भरपूर वेळेला काय वाटतं ना, म्हणजे बघा ते आपण एखादं सीड्स जमिनीत टाकतो आणि त्याच्यामध्ये सिक्रेट मूव्ही मध्ये उदाहरण दिलंय, म्हणजे सते की नीचे, जमिनीच्या खाली ना त्याचे अंकुर फुटलेलेच असतात ऑलरेडी. म्हणजे अंकुर असे फुटून तयारच असतो वर यायला. मग काय होतं, आपण त्याच वेळेला आपण म्हणतो नाही नाही हे काही खरं नाही, माझ्याकडनं काही होत नाही, किंवा हे असं काही नसतंच. मग ते परत ते म्हणता तथास्तु. म्हणजे ते तोपर्यंत वरती उगवून येईल याची गॅरंटी. मग जर आपल्याला ताळमेळ केलं की आपण टाकलेल्या बिया आणि ह्या उगवून येणारच आहे, याला प्रत्येक वातावरण वेगळं आहे, पाणी वेगळं आहे, जेव्हा आहे ती मला मिळणारच आहे. मग हा जर आपल्याला ताळमेळ करायला लागला की आपण त्यावेळेस एकमेकांशी एक फ्रेंडशिप आपण केली, किंवा जे काही आपला भगवंत आहे, प्रभू आहे, आपण त्याच्यावर सगळी श्रद्धा ठेवली की मला ही शक्ती आहे आणि माझ्या फेवरमध्ये युनिव्हर्सल जे आहे ना ते फक्त माझ्यासाठी काम करत, आणि मी एक एकदम फेवरेट, मी युनिव्हर्सलची फेवरेट मुलगी आहे. तुमचं काय रिलेशन जोडायचं तुम्ही ठरवू शकता. ते तुम्हाला काय रिलेशन करायचं की मी युनिव्हर्सलची लाडकी लेक आहे, मला माझ्यावर खूप युनिव्हर्सल प्रेम करत आहे, भरभरून मला मिळत. ते एका तालमेल याच्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन करावं लागणार, तेव्हा आपलं ते कम्युनिकेशन त्याच्यासोबत होणार आहे. आणि खरंच सृष्टी तुम्हाला मग मॅजिक क्ल्यू पाठवत जाईल. आपण त्या चॅप्टर मध्ये शिकलोय. येस. हर हर मिलने वाली चीज के लिए आप सृष्टि के प्रति जितनी अधिक वास्तविक कृतज्ञता महसूस करते हैं, सृष्टि के साथ आपका संबंध उतना ही करीबी बनता है। और तब आप कृतज्ञता के जादू द्वारा असीमित समृद्धि के स्तर पर पहुंच सकते हैं। येस, म्हणजे आपल्याला जे जी गोष्ट मिळते बघा, आपल्याला सोनं मिळतं आहे ते आपल्याला जमिनीतच मिळतंय. आपल्याला खायला मिळतंय ते आपल्याला जमीन, म्हणजे ही सृष्टीच आपल्याला ते देते. तिच्या धरती माताच्या पोटामध्ये बघितलं आपण सगळे, आणि ते पंचतत्वाच्या प्रोसेस मधून आपल्याकडे येतं. मग तो पैसा असो, गाडी असो, समृद्धी असो, आपले सगळ्या काही आपल्याला भौतिक गरजा आहे ते देत आहे. पण आपण जर जे मिळालंय ऑलरेडी, आपल्याला पास मध्ये मिळालेलं आहे, किंवा आपल्याला रोजच्या रोज काही काही मिळतंय, एखादा फ्रुट्स आपण खातोय, त्याची चव, त्याची टेस्ट, म्हणजे काय कमालीची गोष्ट बनवली पृथ्वीने. म्हणजे जर ऍपल असेल, आंबा असेल, जे आपल्याला आवडतं ते जर त्याच्याबद्दल विचार केला आणि त्याला जर आपण खरंच असं ते त्या कृतज्ञतेची भावना व्यक्त केली, की सृष्टीला पण त्याचा रिप्लाय किती छान. कारण तारीफ सगळ्यांना चांगली वाटते, आणि तुम्ही बघितलं असेल तारीफ किया तो क्या नाही होता, सिक्रेट मध्ये सांगितलेलं आहे. तारीफ केलं तर, म्हणजे जर आपण त्याची स्तुती करतोय ना, आपल्याला जे आवडते, प्रत्येक देवदेवता आहे ना आपले, तर त्यांची एक स्तुती असते बघा. हनुमान चालीसा काय आहे, ती स्तुती केलेली आहे. मग प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये देवदेवतांची जेवढी स्तुती केल्या जाते किंवा त्यांना ती म्हटली जाते, राम स्तुती झाली तर त्या ते लोक खुश होतात, आणि ती एनर्जी आपल्यावर जी आहे ती एक आशीर्वाद देते. सेम आपल्याला हे बॅलन्स बनवायचे आपल्या आणि युनिव्हर्सलच्या नात्यामध्ये. येस, आप कृतज्ञता. आप कृतज्ञता के जादू के प्रति अपने हृदय और दिमाग को खोल देंगे और इसके साथ अपने संपर्क में आने वाले हर व्यक्ति के जीवन को छू लेंगे। आप सृष्टि के मित्र बन जाएंगे। आप पृथ्वी पर असीमित नियमतों के साधन बन जाएंगे। जब आप सृष्टि के करीब पहुंचकर और व्यक्तिगत संबंध बनाते हैं, जब आप अपने भीतर सृष्टि की उस निकटता को महसूस करते हैं, उस पल से पूरा संसार आपका होगा और ऐसा कुछ भी नहीं होगा जो आप नहीं बन सकते, पा सकते या कर सकते। आता ह्या सृष्टीसोबत जर आपण ताळमेळ केला, आणि ही सृष्टी आपल्याला कशी मदत करणार आहे, काय म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही की आपण ती मिळवू शकत नाही, किंवा आपल्याला होऊ शकत नाही, किंवा आपण ती लेट गो करू शकतो, अशी कुठली गोष्ट असं तर
आपण बघा अशा खूप अशा उन्हामधून चाललोय कडकडत्या आणि असं एखादं झाड मिळालं आणि तिथं जरा असा गारवा आणि मस्त गार पाणी मिळालं तर आपल्याला किती भारी वाटतं, किती छान वाटायला लागतं. म्हणजे हे जेव्हा आपल्याला मिळतंय तर त्याचा आपण एक फिलिंग, सगळा गेम जो आहे ना याच्यामध्ये फिलिंगचं सांगितलं. महसूस करणं म्हणजे काय, की मी नाटकीय पद्धतीने नाही करू शकत किंवा नाटकीय पद्धतीने केलं त्याचा फायदा नाही. तुम्हाला ते फील करावं लागेल, की मला हे पाणी मिळालंय, गार हवा मिळाली, मी ते विश्रांती घेऊ शकते. वॉव! किती छान आहे. तर जेव्हा आपण व्यक्तिगत संबंध वाढवतो ना, खरंच ग्रेटफुल आहोत याच्याबद्दल. जसं आपण आपल्या आई-वडिलांसाठी राहतो किंवा एखाद्याने आपल्याला शेजारच्यानी मदत केली किंवा काही केलं, की त्यावेळेस आपण जर असं वाटतं, की नाही खरंच मी असं आहे आणि मग ते हार्ट मॅजिक शिकलोय ना आपण, की ते झाडावर हार्ट काढलेलं होतं. म्हणजे झाडावर हार्ट काढलं त्याचं कारण काय, की आपण झाडांवर अवलंबून आहे. झाडं पण आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे त्यांना पण आपलं कार्बन डायऑक्साईड मिळतं, आपण ऑक्सिजन घेतो, की आपण बघा, की हार्ट मॅजिक करायला लागतो. म्हणजे असं नाही, की नॉर्मली थँक यू, थँक यू, थँक यू तर आपण म्हणत बसतो सगळ्यांना. पण जर मनापासून जर कुठे येतो व्हॉट फिलिंग तुम्हाला एक वेळ येते, की आपण रेल्म ऑफ मॅजिकमध्ये जात असतो. तुम्हाला अशी सारखी म्हणायची गरज नाही पडत. तुमच्या भावना आणि फिलिंग ज्या आहे ना, त्या आपोआप पोहोचत असतात, की सृष्टीमध्ये, की वॉव! मी जाते, फिरते. वॉव! काय सुंदर हवा आहे, काय सुंदर झाडं आहे, काय डोंगर आहे, नद्या आहे. जे तुम्हाला तिथं अनुभवता येईल किंवा जे तुम्हाला फील करता येईल, तर ही फिलिंग जी आहे ना, ती सृष्टी तुम्हाला त्याच प्रकारची रिप्लाय द्यायला तयार असते, की वॉव! तिला पण प्रेम आवडतं, आपल्याला प्रेम आवडतं. आपण प्रेम देतोय, आपले व्हायब्रेशन आपण देतोय, की सेम व्हायब्रेशन जे आहे ते ब्रह्मांडामध्ये जाता आणि त्याचे रिफंड ते येत असतात. मग तुम्हाला व्हायब्रेशन कसे पाठवायचे, तुम्हाला फ्रिक्वेन्सी कशी तुमची जनरेट करायची, ही फ्रिक्वेन्सी तुम्हाला ग्रॅटिट्यूडची वाढवायची. आपण एक ग्रॅटिट्यूड म्हणजे एक फीलमध्ये यायचंय, की वॉव! म्हणजे पाणी जरी पितोय, हे जरी करतोय, की वॉव! एक गुड फीलिंगमध्ये जेवढं स्वतःला ठेवू आणि ही जबाबदारी फक्त आपल्यालाच आहे. ना. असं कुठलंच काम नाही मग तेव्हा रोंडा सांगते, की तुम्ही ते करू नाही शकत, तुम्हाला मिळणार नाही. मग तुमच्या स्वप्नाबद्दल तुम्हाला निगेटिव्ह विचारच येणार नाही. त्या फीलिंगमध्ये जर राहिलं, कसं होणार, कसं होणार माझ्या भविष्यात, मुलांचं कसं होणार, मी हे करेल का, माझं हे होईल का? आपल्याला त्याचं टेन्शनच येणार नाही. म्हणजे आपल्याला हे टेन्शनच कमी होऊन जातं, की आपल्याला ही पॉवर मिळालेली आहे. मग आपण त्याबद्दल खुश राहिलो तो आणि जर काही आहे पालनात, बरेच लोकं म्हणतात ना, "तो आहे सगळा सांभाळून घेणार, तो बसलाय ना वरती, मला काय चिंता?" जर आपण तो विचार कर, की ब्रह्मांड आहे ना माझ्यासोबत, युनिव्हर्सल माझ्या फेवरमध्ये काम करतंय, युनिव्हर्सल मला पाहिजे ते जसं काम करते, तर मग आपल्याला ते टेन्शन राहत नाही, की आपले स्वप्न कसे पूर्ण होणार आणि आपल्याला ती वस्तू म्हणजे असं विचार पण येत नाही, की आपल्याला ती गोष्ट मिळवायची. ऑलरेडी आपण ठरवतो, की हां, ते सगळं मला मिळालेलंच आहे. ऑलरेडी युनिव्हर्सलमध्ये एक्झिट आहे, फक्त माझ्यापर्यंत येणं बाकी आहे. येस, कृतज्ञता. कृतज्ञता ही जवाब है। कृतज्ञता टूटे हुए या मुश्किल संबंधों का इलाज है। यह स्वास्थ्य या धन की कमी का इलाज है। यह दुख का इलाज है। कृतज्ञता से डर, चिंता, दुख और हताशा खत्म होती है। यह खुशी, स्पष्टता, धैर्य, दयालुता, करुणा, समझ और मानसिक शांति लाती है। कृतज्ञता समस्याओं के समाधान लाती है। यह आपके सपनों को साकार करने के अवसर और संसाधन प्रदान करती है। म्हणजे आपल्याला ग्रॅटिट्यूड काय देणार नाही असं आपण विचारच नाही करू शकत, की आपल्याला ग्रॅटिट्यूड काय देणार आहे. इथून पुढे जर आपण विचार केला तर आपल्या रिलेशनशिप आहे बिघडलेले किंवा घरामध्ये काही कोणाच्या कटकटी चालू असेल, मुलाचं, आईचं पटत नाही, काही असो ते सगळे सुधारण्यासाठी ग्रॅटिट्यूड आहे. परत आपल्या हेल्थचे काही प्रॉब्लेम आपण स्वतः अनुभवले, की छोटे-मोठे प्रॉब्लेम आहे, आपण ते तक्रारी आहे, आपण ते करू शकतो. आपण इव्हन मनी एनर्जी आपल्याला पैशामध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा पैशाचं असेल ते करू शकतो. आपले दुःख, चिंता, दयाळू आपण जे असं त्याच ठिकाणसाठी खूप असं म्हणजे रगड-रगड आपल्याला रगडावं लागेल काही ठिकाणी जर असं हे मॅजिक जर आपण नाही केलं तर ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, खूप पोथी-पुराण करा, खूप रडा-पडा हे सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटतं माझ्याच नशिबाला आहे. हे सगळं जर तुम्हाला हे करायचं त्यासाठी एकच उपाय सांगितलेला आहे, ते म्हणजे ग्रॅटिट्यूड. मग त्यासाठी मनाची शांती आपल्याला जर पाहिजे, तर आपल्याला सगळं कळतंय की एक एक टाईम असा येईल सगळं घर, बंगला, गाडी सगळं आपल्याकडे आहे. मोठे-मोठे नोकर-चाकर खूप आहे, सोन्याच्या माळा घातलेल्या. पण त्यावेळेस आपल्याला कळेल, की मला तर खरं मनाची शांती पाहिजे. मला तर खरं पीसफुल पाहिजे. मला तर आतला अंतर्मनाचा आनंद पाहिजे. मग तो कशाने मिळणार आहे? तो ह्या प्रॅक्टिसने आपल्याला मिळणार आहे. आणि प्रत्येक याच्यात जसं म्हणतात ना तोडगा, आपण म्हणतो ना तोडगा पाहिजे मला किंवा म्हटलं आता काय म्हटलं जातं त्याला, की एखाद्या गोष्टीवर काय एखादं मेडिसिन किंवा औषध असं काहीतरी जादूची कांडी मला मिळाली किंवा एखाद्याचं पासवर्ड काय आहे, है ना, आपलं लॉक आपण कॉम्प्युटर असतो त्याचा पासवर्ड काय, तर हा पासवर्ड जो आहे तो सगळ्या प्रॉब्लेमला एकच पासवर्ड सांगितलाय त्यांनी, की ह्या साहाय्याने तुमचे ड्रीम्स पूर्ण करू शकता, तुम्ही खुश राहू शकता, तुम्ही लाईफमध्ये अँटी एजिंग म्हणजे जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. एकच त्याचा पासवर्ड आहे आणि एकच उपाय आहे ते म्हणजे ग्रॅटिट्यूड. येस.
कृतज्ञता हर सफलता के पीछे होती है। यह नए विचारों और खोजों के द्वार खोल देती है, जैसा न्यूटन और आइंस्टाइन जैसे महान वैज्ञानिकों ने साबित किया है। कल्पना करें कि हर वैज्ञानिक उसकी दिखाई राह पर चलने लगे, तब संसार समझ, विकास और उन्नति के नए क्षेत्रों में दाखिल हो जाएगा। वर्तमान सीमाएं टूट जाएंगी और टेक्नोलॉजी, भौतिकी, चिकित्सा, मनोविज्ञान, खगोल शास्त्र तथा हर वैज्ञानिक क्षेत्र में जीवन बदलने वाली खोजें होने लगेगी। आता काय होईल आपल्याला, आपण ह्याच्यामध्ये बघितलंय की आपल्याला न्यूटनचं, आईन्स्टाईनचं यांनी सुद्धा ग्रॅटिट्यूडचा अभ्यास केलाय. मग एवढे मोठे, एवढे सायंटिस्ट जर एवढे लोक ते करू शकता आणि त्यांच्यासाठी जर एवढं मोठं विश्व निर्माण करू शकतात ते स्वतः, तर आपण का नाही करू शकत? आणि कृतज्ञता जर आपण आपल्या याच्यामध्ये केलं ना, तर आपल्याला कुठून काय, म्हणजे जिथं असं वाटतंय की पूर्वी पहिले भिंत होती, याला मार्गच नाही, रस्ताच नाही, किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी वाटेल की तरी संपलंय सगळं आता, नाही का, याच्यावर काही इलाजच नाही, किंवा मी हे कसं मी हे करणार, तर त्या ठिकाणी तुम्हाला असं काहीतरी ट्रिगर मिळेल, असं काहीतरी सिग्नल, तर जिथं भिंत होती तिथेही तुमच्यासाठी दरवाजा ओपन होणार, म्हणजे तिथेही तुमच्यासाठी त्या संधी उपलब्ध होणार. मग त्या तुमच्या काही असो, भौतिक असो, तुमच्या काही गरजा असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला बदलून टाकणारी अशी जी आहे की म्हणजे त्यांना काय सांगतात, कृतज्ञता उसे भुका रहने की अनुमती नाही देते. म्हणजे अक्षरशः तुमचं सगळं नियोजन हे जे आहे ना, हा संसार किंवा ही जो परमपिता आहे, ब्रह्मांड आहे, तुमच्या फेवर मध्ये करायला चालू करणार आहे. येस, नेक्स्ट. यदि कृतज्ञता को स्कूलों में अनिवार्य विषय बना दिया जाए, तो हम बच्चों की एक ऐसी पीढ़ी देखेंगे जो हमारी सभ्यता को अद्भुत उपलब्धियों और खोजों द्वारा तरक्की के शिखर पर पहुंचा देगी। तब असहमतियां दूर हो जाएगी, युद्ध खत्म हो जाएंगे और पूरे संसार में शांति स्थापित हो जाएगी। येस. आता कृतज्ञता हा जर विषय यांनी सांगितलं की जर शाळेमध्ये जर ठेवला आणि जर मुलांना सांगितलं की ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करायला, तर विचार करा, इमॅजिन करा शाळेमध्ये काय वातावरण होणार, किंवा मुलांना त्या छोट्या बेस पासून त्यांना जर मिळणार आहे की हे जर मिळालं, आपल्याला असं वाटतंय ना आपण एवढे मोठे झालोय, आपल्याला आता ग्रॅटिट्यूड मिळतंय किंवा हे सगळं मिळतं, मला जर शाळेत असते आणि हे जर मिळालं असतं, तर आज आपली परत काहीतरी लाईफ वेगळी असते. आणि आपण जर हे केलं, शाळेमध्ये एक विषय जर केला, तिचं म्हणणं आहे की शाळेमध्ये हा विषय जसे आपण हिंदी, इंग्लिश, सायन्स हे सगळं शिकतोय, मला सांगा आपण जे जे शाळेमध्ये शिकलेलो आहे ते आत्ताच्या लाईफ मध्ये सध्या आपल्याला असं काही काम येतंय का? मॅथ्स साठी आपण एवढं हे करत होतो किंवा एवढे मार्क पडाव, ते मार्क सगळं आता कॅल्क्युलेटर निघालंय, सगळ्या गोष्टी त्याच्या ऍडव्हान्स, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आता सध्या आपल्याला जी लाईफ जगतोय तर ते आपल्याला सगळं नवीन नवीन शिकलो आपण. युट्यूब, व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम हे आपल्या परिस्थिती वेळेनुसार जसं आलं तसं आपण अपडेट होत गेलो. मग ही जर कृतज्ञता मुलांना शाळेमधूनच द्यायला लागलं, आणि मी पण असा प्रयत्न करणार आहे की शाळेमध्ये जाऊन सांगण्याचा, किंवा इतर शाळेमध्ये की मुलांना तुम्ही एक हे द्या, प्रॅक्टिस करा, ऍटलीस्ट त्यांचं 5 मिनिटं क्लास सुरू होण्याच्या आधी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करून घे. त्याच्याने मुलांमध्ये जे होणार आहे ना संस्कार, कारण छोट्या लहानपणी जो आकार घडतो ना तो परमनंट असतो. आपल्याला बघा काही सवयी असतील लहानपणी लागलेल्या, हात धुवायची असेल किंवा नमस्कार करायची, ती सवय आपली परमनंट झालेली, म्हणजे एकदम लहानपणी जी लागलेली सवय ती असते. मग हे जर केलं तर युद्ध जे आहे किंवा एकामेकांशी मतभेद होतात. आपण बघतो की आता तरुण पिढी वाईट मार्गाला जाते मोबाईलमुळे. आपण सगळे लोक म्हणतात ना, ह्या मोबाईल नाही द्यायला पाहिजे, हे नाही, सगळं वाईट होतंय हे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही पडणार आपल्या मुलाला, काय चांगलं वाईट, कारण तो ऑलरेडीच त्या फ्रिक्वेन्सी मध्ये राहणार आहे की ग्रॅटिट्यूडच्या. येस, नेक्स्ट. पूजा मॅडम. जो राष्ट्र संसार को भविष्य में ले जाएंगे, वे वही है जिनके नेता और लोग सबसे अधिक कृतज्ञ है। किसी देश के लोगों की कृतज्ञता से उनका देश तरक्की करता है और अमीर बनता है। इससे बीमारियां बहुत कम हो जाती है, व्यवसाय फलता फूलता है, उत्पादन बढ़ जाता है और पूरे देश में खुशी व शांति का माहौल बन जाता है। गरीबी गायब हो जाएगी और एक भी व्यक्ति भूखा नहीं रहेगा, क्योंकि कृतज्ञ राष्ट्र उसे भूखा रहने की अनुमति नहीं देगा। जितने अधिक लोग कृतज्ञता की जादुई शक्ति को खोज लेते हैं, उतनी ही तेजी से यह संसार पर राज्य करेगी और कृतज्ञता क्रांति का सूत्रपात करेगी। आता हे रोंडाने सगळ्यांच्या विश्वभरामध्ये तिने आणण्याचा प्रयत्न केला. आता कितीतरी लाखो लोकांनी हे मॅजिक अनुभवलंय. आणि जर बघा विचार करा, आपलं भारत माता पूर्ण जर असं झालं, आता काय भविष्य आणणार आहे? पूर्ण भविष्यामध्ये जिथे लोक आहे, आपला नेताच जर शिकवायला लागला आपल्याला
की कृतज्ञता करायचं, तर आपल्या देशाची तरक्की आपण नंबर 1 वर राहू. बरोबर आहे. आपला देश श्रीमंतीच्या बाबतीमध्ये सगळ्यात पुढे राहणार आहे, टॉपवर राहणार आहे. बिमारी तिथं होणार नाही. फटेहाल लोक जे आहे, जे आपण म्हणतो भारतामध्ये इतकी वाईट परिस्थिती, सगळ्यांचे बिझनेस जे आहे किंवा जे व्यापार आहे ते चांगला होणार आहे. शांती, खुशाली येणार आहे. म्हणजे आपल्याला भेटणारे लोकही त्याच फिलिंगचे भेटणार आहे, की ते खुश आहेत, शांतीप्रिय आहे. माहोल कसा असणार आहे किंवा वातावरण कसं, आणि की आता आपण म्हणतो की भुकीमुळे खूप लोक मरताय, खाण्यापिण्यामुळे लोक मरतात, तशी परिस्थिती होणार नाही. कारण ग्रॅटिट्यूडची पॉवर जी आहे ती प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची ती जादू काम करणार आहे. आणि असं जर झालं तर पूर्ण राज्य जे आहे, संसार जे आहे, एक नवीन क्रांती म्हणजे नवीन तिथं जसं आपण म्हणतो ना सतयुग, तर सतयुग सारखं जे काम आहे ते हे ग्रॅटिट्यूड करण्याची ताकद ग्रॅटिट्यूड मध्ये आहे. येस. जादू को अपने साथ ले जाए। जहां भी जाए कृतज्ञता को अपने साथ ले जाए। अपनी रुचियों, मुलाकातों, कार्यों और जीवन की परिस्थितियों में कृतज्ञता के जादू को भर ले, ताकि आपके सारे सपने सच हो जाए। भविष्य में यदि जीवन आपके सामने कोई चुनौतीपूर्ण स्थिति रखता है, जिसके बारे में आप सोचते हैं कि उस पर आपका कोई नियंत्रण नहीं है और आपको समझ में नहीं आ रहा हो कि क्या करे, तो चिंता करने या डरने के बजाय कृतज्ञता के जादू की ओर मुड़े और अपने जीवन की हर अन्य चीज के लिए कृतज्ञ हो। जब आप जानते बूझते हुए अपने जीवन में अच्छाई के लिए धन्यवाद देते हैं, तो उस चुनौतीपूर्ण स्थिति के आसपास की परिस्थितियां जादू से बदल जाएंगी। हमने उसे यानी मनुष्य को रास्ता दिखाया, वह कृतज्ञ है या कृतज्ञ, यह उसकी इच्छा पर निर्भर करता है। पुराण। येस. तर मग आता आपल्याला काय करायचं, आपलं मॅजिक आहे ना आपल्याला प्रत्येक वेळेस सोबत ठेवायचं. आपण कुठेही जाऊ, आपल्या कार्यालयात जायचं, ऑफिसमध्ये जायचं, कुठे आपल्याला पार्टीला जायचं, फंक्शनला जायचं, तर आपल्याला म्हणजे आपली महत्वाची, आपण मोबाईल सगळेजण घेऊन जातो सोबत. कधी घरी ठेवतो का? नाही. आपल्याला माहिती आहे की मोबाईल सोबत लागणारच आहे. म्हणजे आता अगोदर असं होतं अन्न, वस्त्र, निवारा. पण आता काय झालंय, चेंज झालंय. आता त्याच्यात मोबाईल पण ऍड झालेला आहे. मोबाईल आपल्या प्रत्येकाला सोबत असतो. इव्हन आपण कधी एक दिवस सुद्धा मोबाईलला, मला तर असं वाटतं की 1-2 तास सुद्धा लोकांपासून मोबाईल बाजू जात नाही. तो कंटिन्यू त्यांच्या सोबत असतो. मग तसंच जर आपण ह्या गोष्टीला सोबत केलं की आपल्याला जिथं जायचं ना तिथं आपल्याला चान्स मिळाला पाहिजे, की चला इथं आहे. मग जर एखाद्या वेळेस आपल्याला काही चॅलेंज आलं, काही प्रॉब्लेम आला, आपली बस मिस झाली, काही असो, तिथं आपण ग्रॅटिट्यूडची पॉवर वाढवायची आणि त्यावेळेस तिला नियंत्रण करू शकतो. म्हणजे तिला बॅलन्समध्ये आणतो. सिच्युएशन जी आहे ती आपल्या फेवरमध्ये. मग आपल्याला भीती राहणार आहे का? आपल्याला चिंता राहणार आहे का? आपल्याला टेन्शन राहणार आहे का? मग कसं व्हायचं? आता एवढा पाऊस आला, मी घरी जाणार कशी? हे कसं होणार? तर आपल्याला एक राहणार आहे की माझ्याजवळ तर ही जादू आहे, माझ्याजवळ तर एवढी मॅजिक आहे. मग आपल्याला जे चांगलं चांगलं आहे, थँक्यू म्हणायची सवय लागली, एक चांगलं आहे ते सगळं दिसल. मग हे कुराणमध्ये जे लिहिलेलं आहे, हमें उसे रस्ता दिखाया, म्हणजे त्यांनी मनुष्याला रस्ता सांगितला की कृतज्ञ होण्यासाठी. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की शुक्राना, शुक्राना म्हणतात ते लोक, शुक्राना करा म्हणजे शुक्रिया, भगवान तेरा शुक्रिया. तर मग शुक्राना करो की त्याची इच्छा निर्भर आहे करता. मग ते जर त्यांनी जे केलं, कृतज्ञ आहे, तर रस्ता आपण दाखवतोय. आता तुम्हालाही या मॅजिक बुकनी मलाही रस्ता दाखवलेला, आपल्याला दाखवलंय. ते आपल्यावर निर्भर करतं की आपण किती वेळ तिथं टिकून राहतो, किती वेळ आपण ही पॉवर यूज करतो, तेवढा वेळ आपली लाईफ जी आहे ती खूप छान पैकी होणार. येस. जादू जादुई शब्द धन्यवाद कहे, उन्हें जोर से कहे, उन्हें छत से चिल्लाकर कहे, उन्हें फुसफुसाकर कहे, उन्हें मन ही मन कहे या उन्हें अपने दिल में महसूस करे, लेकिन आज के बाद आप जहां भी जाए कृतज्ञता और इसकी जादुई शक्ति को अपने साथ ले जाए। समृद्धि और खुशी से भरे जादुई जीवन के लिए जवाब आपके होठों पर है। यह आपके हृदय के भीतर है, तैयार है और इंतजार कर रहा है कि आप जादू को सक्रिय करें, शुरू करें। रोंडा ब्रॅन। येस. मग आता छोट्या छोट्या गोष्टीला जादू आपल्याला म्हणायचं धन्यवाद. आपल्याला जसाही चान्स मिळतो आपण आरशासमोर जाऊन अगदी ह्या ब्रह्मांडाला अशा मोकळे हात करून आपले थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, जेवढं आपण पॉवरफुल्ली म्हणतो त्याची मॅजिक कशी असणार आहे आपण बघू शेवटी हे झाल्यावर, की आपण जर ते करायला लागलो त्याची प्रॅक्टिस आणि त्याचे व्हायब्रेशन कसे आपल्याला जाणवतं. आपण पाण्याला, आपल्या जेवणाला, जे काही म्हणायचं, अगदी आपल्या गच्चीवर गेलोय, वाव थँक्यू, मी खुल्या आसमानच्या ठिकाणी, काय वाव हवा आहे, थँक्यू. ज्याची जेवढी प्रॅक्टिस करून आपण, तर ती आपल्यामध्ये वाढत जाणार आहे आणि आपल्या हृदयामध्ये ती भिडणार आहे. मग डोंगरावर जातो, एका ठिकाणी जातो, तर जोरात ओरडून म्हणा ना स्वतःला, वाव धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद, थँक्यू, आय लव्ह यू.
तर हे तुम्ही ऐकणार ती व्हायब्रेशन तुमची हाय होत जाणार, आजूबाजूच्या वातावरणामध्ये ती हाय होत जाणार आणि तुमच्या हृदयामध्ये त्याचं म्हणजे परिवर्तन करत जाणार. तर ती फिलिंग तुम्हाला वेगळी येणार आहे. मग जादू आपल्या कायम आपल्या सोबत ठेवायचा आहे कृतज्ञता, आणि ते आपण ऐकतो ना, जेव्हा आपले आपले शब्द आपण ऐकतो, आपण बोलतो तोंडाने, कान ऐकतात, त्याची पॉवर वेगळीच आहे. येस. आता रोंडा बद्दल आपण ऐकूया. रोंडा बर्न के बारे में। रोंडा बर्न ने अपनी यात्रा द सीक्रेट फिल्म से प्रारंभ की, जिसे दुनिया भर के करोड़ों लोगों ने देखा। इसके बाद उनकी पुस्तक द सीक्रेट प्रकाशित हुई, जो 47 भाषाओं में बेस्ट सेलर बन चुकी है और जिसकी 2 करोड़ से अधिक प्रतियां बिक चुकी है। द सीक्रेट 190 सप्ताह तक द न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर लिस्ट में रही और इसे यूएसए टुडे ने विगत 15 वर्षों की शीर्षस्थ 20 बेस्ट सेलिंग पुस्तकों में से माना है। अपने अनूठे कार्य को आगे बढ़ाते हुए रोंडा ने 2010 में द पावर लिखी। यह पुस्तक भी न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर है और 43 भाषाओं में उपलब्ध है। येस. तर आता ही रोंडा आहे. तर आपण हिला बघून हिला थँक्यू म्हणू शकतो की रोंडामुळे आज आपल्यापर्यंत मॅजिक आलंय. येस. आता आपली बारी आहे. तर रोंडाने एवढं सगळं केलं. तिने एक मूवी काढली होती द सिक्रेट, म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं की सिक्रेट बघायची. मग ह्या तिचं आज 2 कोटी लोकांनी जर ते पुस्तक विकत घेतलं असेल तर विचार करा किती लोकांपर्यंत हे पोहोचलं असणार आहे, मॅजिक पोहोचलं असणार आहे, किती लोकांनी त्याचा अनुभव घेतला असेल. ही छोटी गोष्ट नाही. आणि एका लेडीनी, म्हणजे एका लेडीमध्ये पॉवर काय असते, आणि ती जर इतक्या करोडो लोकांना, आज जर तुम्ही वेबसाईट चेक केली ना www.com सिक्रेट, तर तिथं लाखो लोकांच्या स्टोरीज आहे. मनीच्या स्टोरीज वेगळ्या आहे, हेल्थच्या स्टोरीज वेगळ्या आहेत, परत रिलेशनशिपच्या, म्हणजे जे लोक असे सगळं संपलं होतं, झिरो झालं, ते लोक आज हिरो आहे आणि सुपरस्टार आहे. पण त्यांनी हे मॅजिक जेव्हा जेव्हा त्यांना मिळालं, त्यांनी स्वतःपर्यंत ठेवलं नाही. मग ती द सिक्रेट झालं, त्यानंतर पॉवर तिने लिहिलं, त्यानंतर आपलं आपण जे मॅजिक बुक करतो ते मॅजिक बुक, तर ते लोकांच्या एवढं लोकांना आवडलं, जेवढं लोकांना रिझल्ट आले की ते 47 भाषांमध्ये बनावं लागलं. आज तुम्हाला गुजराती पाहिजे, तमिळ पाहिजे, वेगवेगळ्या भाषेमध्ये ते उपलब्ध आहे. आणि काही लोक ट्रान्सलेट पण करताय की चला ह्या भाषेत गरजेचं आहे, जिथे नाहीये, कन्नडमध्ये नाहीये, तर ते कन्नडमध्ये लोक हे करताय की चला आपल्यामुळे इतरांना भेटेल. मग इतकं सगळ्या गोष्टी आहे. रोंडा एकटीने इतकं केलं की तिचं लाईफ पूर्णपणे संपलं होतं, म्हणजे काही तिच्याकडे राहिलं नव्हतं किंवा तिचे काही अपेक्षा नव्हत्या राहिल्या. तर विचार करा, तुम्हाला कोणासाठी रोंडा बनायला आवडेल? तुम्ही कोणासाठी रोंडा बनणार आहे? मग तुम्ही ज्याच्या आयुष्यात ते मॅजिक नेणार आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही रोंडा आहे. रोंडाला बघितलं का प्रत्येकाने? नाही. भेटले का? नाही. मग तिने एवढं मोठं मॅजिक आणलंय आयुष्यामध्ये, तर आपल्याला फक्त करायचंय घर बसल्या बसल्या. त्याच्यातही आपण कंटाळा करतो, माझ्याकडे वेळ नाहीये, मला हे नाहीये, ते नाही. मग जर आपल्याला जर अजून पिटाई खायची असेल, म्हणजे आपल्याला जर अजून परिस्थिती ते काय ना, अं, म्हणतात ना, आपल्याला तेच करायचं असेल परत आयुष्यामध्ये, की भांडण, तंटा, हे डिप्रेशन याच्यामध्ये जायचं असेल, तर मॅजिक बुक आपल्याला जर आपण जर केलं तर आपल्याला परत तिकडे जायचं नाही. जायचंय का परत तिकडं? नाही जायचं. मग आपल्याला जर चांगलं आयुष्य करायचं तर आपल्याला कोणाच्या तरी लाईफ मध्ये उजेड आणावं लागणार, कोणाच्या तरी लाईफ मध्ये प्रकाश आणावं लागणार आहे. जर आपण इतरांच्या घरामध्ये दिवे लावून येतोय तर त्याचा प्रकाश तुमच्या खिडकीतूनच आत येणार आहे. लक्षात, तुम्ही शेजारी जरी लावताय तरी तुमच्या आतमध्ये तो प्रकाश येणार आहे. आणि हे जे रोंडाने सांगवलं, अक्षरशः मूवी बघतो आपण, सिक्रेट मूवी, तर अंगावर आपल्या काटे येतात, किंवा इतकं सगळ्या गोष्टी आहेत इतक्या बघण्यासारख्या आहेत. तर विचार करा, रोंडाने जर तिच्या पुरतच ठेवलं असतं हे तर. क्लास केल्यानंतर असं मला वाटलं की नाही, ग्रॅटिट्यूड आपण किंवा छोटंसं थँक यू पण कोणाला म्हणतो ना, ते अगदी मनापासून, हृदयापासून असलं पाहिजे. तरच ते युनिव्हर्स पर्यंत जातं. फक्त बोलण्यासाठी काही नाही करायचं. आणि मग प्लस मी प्रत्येक चालता बोलता सारखं थँक यू बोलते, की त्याची सवय मी स्वतःला लावली, की मी 100 पावलंच कशाला, मी रेग्युलर कंटिन्यू दिवसभर जेवढं पण मी चालतेय ना, मी थँक यू बोलू. कारण मला आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी मिळाल्या आहेत ऑलरेडी, की ज्याचे मी अजूनही आभार मानले नाहीयेत किंवा मानले पण आहेत तर ते खूप कमी आहेत. किती गोष्टी मला आठवत पण नाहीयेत, की ज्या माझ्यासोबत खूप चांगल्या झाल्या आहेत. त्यामुळे मी ते आभार पण मानते आणि रोज मी ग्रॅटिट्यूड पण लिहिते. म्हणजे ज्याही पास्टमध्ये गोष्टी झाल्यात किंवा आई-वडिलांपासून ज्या तुम्ही काल क्लासमध्ये सांगितल्यात किंवा मी अजून ऐकते.
तर त्या पास्ट मधल्या सगळ्या गोष्टींसाठी मी धन्यवाद करते. आणि आईचे, बाबांचे किंवा कोणी मला सायकल पण चालवायला शिकवली होती ना, त्यांचे पण मी धन्यवाद मनापासून करते. त्यामुळे मला आता कुठल्या गोष्टीमध्ये असं स्ट्रेसच नाहीये. हां, ठीक आहे, काही स्ट्रेस असेल, ठीक आहे, होऊन जाईल ते. युनिव्हर्सची तर मी फेव्हरेट चाइल्ड आहे. मी एकदम लकी गर्ल आहे. त्यामुळे मला काय प्रॉब्लेम आहे? ते युनिव्हर्स बघून घेईल त्याचं. असं. त्यामुळे खूप फरक पडलाय आणि हा सगळ्यांनी सगळ्यांच्याच लाईफमध्ये फरक पडावा अशी माझी पण इच्छा आहे. कारण लाईफ खूप ईझी आहे, खूप सोपं आहे. फक्त आपण स्वतः त्याला ना न समजून कॉम्प्लिकेट करतो. त्यामुळे त्याला इझिली जगलं पाहिजे. राईट. अवघड आपण करून घेतलेलं आहे. आपण त्याला लेबल लावलेले आहे. आपण काही गोष्टींना कंडिशन ठेवलेले आहे. कंडिशन ठेवल्या म्हणजे प्रॉब्लेम आपल्या येतो. आपण कंडिशन ठेवलेलं आहे. मी समोरच्यावर प्रेम करते त्याने माझ्यावर करा. मी मुलावर प्रेम करते त्याने मला केलं पाहिजे. मी त्याला रिस्पेक्ट देते त्याने मला दिलं पाहिजे. मग आपण कंडिशनल आपल्यालाच बनवलेलं. म्हणजे लाईफ इतकी इझी आणि सुंदर आहे ना, तर तिला बघण्याचा आणि जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन नवीन लाईफ शिकवत असते. मग ह्या मॅजिक असंच आहे की आता पूजा मॅडम शेअरिंग करत होत्या. आपल्या सगळ्यांनी मनपासून पूजा मॅडमला मॅजिक डस्ट करायची की त्यांच्या आयुष्यात अजून चांगलं होईल. कारण शेअरिंग करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आपण जेव्हा शेअर करतो, इतरांना आपल्या जादू सांगतो, तर ती जादू आपली मल्टिपल होऊन परत येते. कारण कोणतरी ऐकतं, कोणाला तरी विश्वास थोडासा का होईना आपण एक उमेदचा तिनका बनलो ना कोणासाठी, आपण आपल्याला तिनकाच बनायचा आहे. एक चिंगारी माहिती ना, पूर्ण जंगलाला आग लावू शकते. ती एक चिंगारी अशी छोटी. तशीच एक रोंडा आहे, की तिने एक चिंगारी सारखं काम केलं आणि हळू हळू तिला लोक भेटत गेली. आता आपल्याला ठरवायचंय की मला किती जणांसाठी रोंडा बनायचंय. मला कुणाच्या लाईफ मध्ये रोंडा बनून जायचंय. रोंडा नाही जाणार प्रत्येकाच्या घरी, तर मला जावं लागणार आहे. मला सांगावं लागणार आहे की मला जर रोंडा सारखं मॅजिक आणायचंय, इथंच नाही माझ्या कॉलनीत नाही, देशात विदेशात जर मला जायचं तर मला किती जणांसाठी रोंडा बनायचंय. तर आपल्याला हे जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवलं, आणि ते मला हे 2014 मध्ये मिळालं होतं. मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे. मॅजिक बुक. त्यापासून करत होतो. तर आता कालच मला फोन आला, की मोजणी शीट वगैरे येऊन गेलंय आणि 3 एकर जमीन आम्ही 2 जण मिळून ते आमचा प्रयत्न चालू आहे मॅडम आणि 100% तिथं सक्सेस होणार आहेत आम्ही. वाव. आणि हे सगळं करताना म्हणजे मी हे काही बघत नाही मॅडम, माझ्याकडे किती पैसा आहे, काय आहे? हे सगळं जादूने घडणार आहे. हे मला निश्चित माहिती आहे आता. 100% सक्सेस होणार मी त्याच्यात. तर हे सगळं तुमच्यामुळे घडलं मॅडम. तर म्हणून तुमचं पुन्हा खूप खूप धन्यवाद करतो मी. आणि म्हणजे मला शब्द सुद्धा सुचत नाही काय बोलावं होतं. म्हणजे एवढं जबरदस्त अनुभव मला मिळाला मॅडम काल. येस, म्हणजे आणि आपल्याला ना हे मॅजिक आहे ना अनुभव देत असतं. आणि नवीन प्रॅक्टिशनर आता खूप पटकन नाही का काही काही अनुभव येत असतात. आणि तसे अनुभव येत राहील ना, आपण तसे शेअर करायचे. म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्या मॅजिकच्या लोकांना, मॅजिकच्या